कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं। मी ज्योती, तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आपल्या चॅनल मध्ये। आणि आता संध्याकाळ झाली आणि दिवे हे लावलेत मी, तर खूप छान वाटायला लागले। फटाके ते वाजायला लागलेत आणि सगळीकडे लाइटिंग हे। आणि तुम्हाला पण दिवाळीच्या ऍडव्हान्स मध्ये सर्वांना शुभेच्छा। तर आता मला करायचंय चिवडा, तर दिवसभर हे तिकडे जा, हे कर ते कर असं चालूच आहे। तर म्हटलं आता स्वयंपाक लवकर उरकून घेतलाय मी, म्हणजे आवरलाय सगळा स्वयंपाक। आणि चिकनची भाजी केली, भाकरी केली, भात पण केलाय। आणि आता म्हटलं चिवड्याचं सगळं करावा। तर आता मी चिवडा बनवणार आहे। तर 2 पुढेत मुरमुऱ्याची, तर मी कसं बनवणार चिवडा शेअर करणारे, कसं बनवते पद्धत। तर कोणाची वेगवेगळी पद्धत असते, कोण मसाले टाकतं, कोण नाही, कोणी एकदम सिंपल चिवडा बनवतं। तर मी बनवलेला ना, म्हणजे आमच्या घरीचा चिवडा असतो ना, तो सर्वांना खूप आवडतो आणि असं वाटते मनच भरत नाही चिवडा खाताना। तर थोडा वेगळ्या पद्धतीने बनवते मी, मसाले हे टाकून शेवटला। तर शेवटला मी कसं करते तर मी शेवटपर्यंत तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही पण या पद्धतीने चिवडा करून बघा। तर हे बघा, मी सगळं इथं कोथिंबीर हे निसायची, त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता आणि इथं लसूण कुटून घेतलाय। आणि हे बघा, हे मिक्सर मधून काढले मी। तर हे आहे जिरे आणि ओवा, मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे। आणि कांदा पण कापून घेतलाय मी। तर अजून बरंच राहिले। तर आता मी शेव काढण्यासाठी पीठ मळणार आहे। तर आता मी शेव काढते आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते। तर खूप छान होतं चिवडा। चला, तर इथे बघू शकता खूप पसारा पडलाय आणि सामान भरलेलं, तर खूपच पसारा झाला घरामध्ये। आणि इथे मी आता सर्वप्रथम चिवडा करायला घेतलाय, तर सर्व साहित्य मी घेतले आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते आता कसा चिवडा होणार आहे। तर आता आपण पीठ मळून घेऊया। तर ह्यांनी बघा ही लाईट आणली, छान वाटायली। त्यांनी आता जाऊन आणली। वाव, मस्त वाटायले, मस्त वाटायले। डिस्को पार्टी बघा, लाईट आली त्यांची, डिस्को पार्टी चालू झाली। तर ना करता करताच हसबंडनी लाईट आणली होती, तर मला सांगत होते बघ कशी दिसायली। तर चला मग आपली पुढची प्रोसेस करू। तर मी इथं पीठ घेतले, बेसन पीठ अंदाजेच घेतले आणि त्याच्यामध्ये टाकते मी ओवा जिरी एकदम बारीक करून मिक्सर मधून। तर ती टाकायची आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी, म्हणजे जास्त पण नाही टाकायची, कारण मग ते शेवीमधून बाहेर नाही पडायची। तर थोडीशी मी ठेवली मसाल्याला, म्हणजे थोडीशी टाकली आणि अर्धी मसाल्याला ठेवली। आणि मग त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हळद टाकायची, थोडीशी टाकायची हळद। आणि मग लाल भुरकी टाकायची, म्हणजे जास्त टाकायची। आणि खरं तर शेव चांगली झाली ना तर चिवडा खूप छान लागतो। तर मी भुरकी टाकून घेतली, म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी अंदाजानुसारच मी टाकत असते। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार आणि मग मळून घ्यायचं। आणि चिवडा तुम्ही या पद्धतीने करून बघा पुढे, खूप छान झालाय चिवडा आणि खूप छान, म्हणजे खूपच छान झालाय चिवडा। मी आता पीठ मळून घेते सर्व। आता आपल्याला एकदम पातळ पीठ असं मळून घ्यायचंय। तर बघा, मी पीठ मळून घेतलंय एकदम असं पातळ। तर कढई पण तापवली आणि 2-3 शेव पण काढल्यात, तर खूप छान लागत होती टेस्ट खायला पण। आणि माझी मुलं तर असेच खात होते, तर खूप छान झाली शेव। तर आता खूप सारा पसारा आहे किचन वाट्यामध्ये, तर समजून घ्या।
म्हटलं मग चिवडा झाल्यावर एकदम सर्व क्लीन करावं, तर तोपर्यंत मी सगळं इथं कटिंग करून घेतली कांद्याची. तर इथं बघा असं झालं शेव, आणि त्याच्यामध्ये मका पोहे पण मी तळून घेतलेत. तर आता मी पुढं खूप सारे आहेत तळायचं, तर मला खूप उशीर लागला चिवडा बनवायला, आणि रात्रीचाच बनवायला घेतला मी. चिवडा होतोय का नाही? सकाळ सकाळ होतं पाट पाट होईल आहे का नाही? लई सुगंध बायको भेटले बा मला. हा का? एवढी सुगंध भेटली बघायचंच नाही. लई सुगंध आहे बाई. किती काम करते, 12 वाजल्या संध्याकाळच्या तरी काम करते. किती काळजी पोरीला. आता तिकडं मका पोहे हे तळे शेव तयार झाली. इकडं हे झाले पोहे आणि डाळवा. अजून बरंच काही तळायचंय. काय म्हणत आता कधी चिवडा होतोय. सकाळीच होईल वाटतंय. आता सगळं तळून झालंय माझं, तर खूप वेळ लागला आणि पसारा पण एवढा झालाय ना. आता चिवडा म्हणलं तर पसारा तर होणारच, बाकीच्या गोष्टीपेक्षा चिवड्याला जास्त टाइम लागतो आणि पसारा पण खूप होतो. तर याच्यामध्ये बघा, तर मी मका पोहे, जाड पोहे, पातळ पोहे, शेंगदाणे, शेव सगळं त्याच्यामध्ये एकट्या करून ठेवल्या. इकडं कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण कुटून आबडधोबड तो पण भाजून घेतला. आणि इकडे मेन म्हणजे हा मसाला आहे. तर याच्यामध्ये मी काय काय टाकले ते तुम्हाला सांगते. तर हा मसाल्याने ना खूपच टेस्ट येतो चिवड्याला. आणि त्याच्यामध्ये धना पावडरची पेस्ट आहे आणि भुरकी पावडर थोडीशी टाकली, आणि हे आपले जिरे ओवाची पेस्ट आहे, आणि हे इकडं रामबंधू चिवडा मसाल्याची पावडर आहे. तर तुम्ही बघू शकता, तर मी रामबंधू चिवडा मसाला ही मसाला टाकते. तर हे सर्व मसाले मी घेतलेत, आणि मग त्याला ना आपल्याला आता तेलामध्ये ना परतून घ्यायचे मस्तपैकी. तर बघा, तर मी ते तेल गरम करायला ठेवलंय. तर असं तळलेलं तेल नाही, आपलं स्वच्छ तेल घ्यायचंय. तर त्याच्यामध्ये मी आता ते सर्व मसाले टाकून घ्यायचे. रामबंधू चिवडा मसाला हा जास्त टाकायचा, आणि ओवा आणि जिरे पावडर ही जास्त प्रमाणात ठेवायची. तर तेलामध्ये सर्व मसाले परतून घ्यायचे. मेन म्हणजे ह्या मसाल्याने ना चिवड्याला एवढी टेस्ट येते ना. तर बाहेर कसं असतं ना, काही काही ठिकाणी बघितले चिवडा सगळा कच्चा टाकतात आणि मिक्स करतात, त्यांनी झालं. तसं नाही, मला तसा चिवडा आवडतच नाही. तर मी मम्मीचा त्यांचा बघून केलाय, तर खूप छान झालाय, आणि मी असंच करत असते दरवर्षीप्रमाणे. तर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. चिवडा एकदम मस्त आणि टेस्टी झालाय, एकदम खूप छान झालाय. तर मी बघा पेस्ट अशी मस्त परतून घेतली, आणि त्याला मेन म्हणजे थंड करून घ्यायचंय. तर गरम मध्ये चिवड्यामध्ये आपल्याला मिक्स करायची नाही. तर थंड झाल्यावर ना मग ते आपल्याला चिवड्यामध्ये मिक्स करायची. तर हे पण थंड होते तोपर्यंत सगळं तळून घेतलेलं, आणि सगळं थंड झालंच आपल्याला चिवडा मिक्स करायचा आहे, म्हणजे ते मुरमुरे असतात ना, तर ते चिंबून जात नाहीत. तर आता मी मिक्स करायले चिवडा. तर 2 पुड्यांचा करायले, आणि शेवटला मुरमुरे टाकायचे. सगळं थंड मध्येच मी टाकायला लागले, गरम मध्ये नाही टाकायचं. तर चिवडा ना असा चिंबून जातो, आणि टेस्टला पण असं खायला वेगळाच लागतो. तर आता मी इथे 2 मुरमुऱ्याचे पुढे टाकून घेते, आणि सर्व मिक्स केले त्याच्यामध्ये. आता हे कढीपत्ता, कोथिंबीर मिक्स करून घेते, आणि पुदिना पण थोडासा तळला होता. तर मी सगळं मिक्स करून असं बारीक करून घेते, थंड झालेलं ते.
तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा, तर तुमचा पण चिवडा एकदम खूप टेस्टी बनणार आहे। तर मी सर्व मिक्स करून घेते आणि आता तो मसाला आपल्याला थंड झालेला मसाला ना आता मग चिवड्यामध्ये मिक्स करायचा हळूहळू। तर आता सर्व आपण चिवड्यामध्ये मिक्स करून घेतले, मसाला पण सर्व आता मिक्स करून घेतलाय। तर बघा किती सुंदर दिसायला आहे आणि दिसायला पण आणि टेस्टला पण एवढा छान झालाय ना। आणि थोडं चवीनुसार कमी प्रमाणातच मीठ टाकायचं, तर खूपच छान आणि टेस्टी लागत होता। तर एकदम कुरकुरीत आणि चिमल्यासारखा तर अजिबात नव्हता लागत, तर खूपच टेस्टी झाला चिवडा। तर तुम्ही पण अशा प्रकारे चिवडा करून बघा दिवाळीमध्ये, आणि असं कधी पण आपण खाऊ शकतो आणि दिवाळीमध्ये पण। तर खूपच टेस्टी झालाय चिवडा। आणि चला मग माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला चिवड्याचा, तुम्हाला आवडला तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा। चला भेटूया एका छानसा नेक्स्ट ब्लॉग मध्ये, आणि दिवाळीचे पण व्हिडिओ तुम्ही सर्व बघा, तर ते पण येतील। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।